गुड आफ्टरनून. बघा लास्ट लेक्चरला आपण मॅथ पार्ट 1 चा फोर्थ लेसन सुरू केला होता, फायनान्शियल प्लॅनिंग, ज्याचा आपण लास्ट 2 जे लेक्चर आहेत त्याच्यामध्ये आपण प्रॅक्टिस सेट 4.1 कंप्लीट केलाय. आता आपल्याला प्रॅक्टिस सेट 4.2 घ्यायचा आहे. मग आता 4.2 साठी आपल्याला काही 1-2 महत्वाच्या बेसिक कन्सेप्ट आहे. त्या पहिल्या बेसिक कन्सेप्ट काय आपल्याला बघायचे आहे. याच्यात 2च महत्वाचे वर्ड आहे. ते 2 वर्ड जर आपल्याला कळाले, ते 2 शब्द जर आपल्याला कळाले तर आपल्याला प्रॅक्टिस सेट सिंपल जाईल. मग आता काय काय बघा, ज्याच्यामध्ये सर्वात महत्वाचा आहे इनपुट टॅक्स आणि दुसरा आहे आउटपुट टॅक्स आणि तिसरा एक वर्ड आपल्याला बघायचा तो आहे इनपुट टॅक्स क्रेडिट. इनपुट टॅक्स क्रेडिट हा एक वर्ड आपल्याला बघायचा. बघा समजून घ्या एकदा काय. मग आता पहिला शब्द आहे इनपुट टॅक्स. इनपुट टॅक्स म्हणजे काय, आउटपुट टॅक्स म्हणजे काय, अँड इनपुट टॅक्स क्रेडिट, ज्याला इनपुट टॅक्स क्रेडिटलाच आपण म्हणतो ITC असं पण म्हणतात. काय म्हणतात, ITC. ITC चा एक फॉर्म्युला आहे, तो पण सांगणार आहे. त्याच्या आधी आपल्याला याची मिनिंग करणं गरजेचं आहे. हे एकदा मिनिंग आपल्याला कळाले तर प्रॅक्टिस सेट 4.2 आपल्याला इझी जाणार आहे. मग आता बघा इनपुट टॅक्स म्हणजे काय. इनपुट साधं तुम्हाला मी एक्झाम्पल सांगतो. इनपुट टॅक्स म्हणजे काय, सपोज मी एखादा व्यापारी, मी एखादी वस्तू ज्यावेळेस खरेदी करतो, बरोबर ना, मी एखादी वस्तू ज्यावेळेस काय करतो, परचेस करतो म्हणजे खरेदी करतो, तर त्यावेळेस मी काय करतो रे, समोरच्याला जीएसटी देत असतो, बरोबर का नाही. मी वस्तू ज्यावेळेस खरेदी करतो जीएसटी त्याला देत असतो. मग वस्तू खरेदी करताना जो टॅक्स द्यावा लागतो त्याला म्हणतो आपण इनपुट टॅक्स. म्हणजे वस्तूची खरेदी करतो, खरेदी म्हणजे काय रे, परचेस. काय करतो आपण, परचेस. मग परचेसेस ज्यावेळेस एखादी गोष्ट आपण करतो त्यावेळेस जो टॅक्स द्यावा लागतो तो कोणता टॅक्स असतो बरं, इनपुट टॅक्स. आता मी एखादी वस्तू काय केली, खरेदी केली, तर तो कोणता टॅक्स द्यावा लागणार आहे मला, इनपुट टॅक्स. आता मी ती वस्तू कोणाला तरी विकून टाकणार आहे, म्हणजे काय केली मी आता, सेल करताना जो समोरच्याकडून मी काय घेतो बरं, टॅक्स घेतो. मी एखादी वस्तू ज्यावेळेस विकतो त्यास त्याच्याकडून काय घेतो, टॅक्स घेतो. मग मी वस्तू विकून जो जीएसटी घेतो त्याला आपण काय म्हणतो, आउटपुट टॅक्स. म्हणजे हा आउटपुट टॅक्स कधी मिळतो आपल्याला, वस्तूला सेल केल्यावरती. ध्यान झालं का. हे 2 शब्द मोस्ट इम्पॉर्टंट, याच्यावर सर्व आहे. बुक मध्ये पण डेफिनेशन दिली, पण डेफिनेशनची आपल्याला तशी गरज नाहीये किंवा ती डायरेक्ट असं आपल्याला कळत पण नाही. पण हे तुम्हाला साधं सिंपल मी सांगितलं. इनपुट टॅक्स म्हणजे काय, वस्तूची खरेदी करताना जो टॅक्स आपल्याला द्यावा लागतो त्याला काय म्हणतो आपण, इनपुट टॅक्स. आणि वस्तूची विक्री करताना जो टॅक्स आपण घेतो त्याला काय म्हणतो आपण, आउटपुट टॅक्स. देण्यात झालं का. इनपुट म्हणजे काय, परचेस करणं, इन म्हणजे आत, आउट म्हणजे काय, वस्तू देणं, म्हणून तो त्याला काय म्हणतो आपण, आउटपुट टॅक्स. इथपर्यंत काय सर ना, नक्की. वस्तूची खरेदी करताना आणि हा काय असणार आहे, वस्तूची विक्री करताना. आता बघा एक आपल्याला फॉर्म्युला पण दिलेला आहे, किंवा अजून एक शब्द जो आहे जीएसटी पेएबल. जीएसटी पेएबल म्हणजे काय ते तुम्हाला मी सांगतो. बघा ज्या दुकानदारांना, ज्या व्यापाऱ्यांना जीएसटी नंबर असतो, याचा अर्थ त्यांना जीएसटी सरकारला भरावा लागतो. म्हणजे मोठमोठे मॉल असतात किंवा मोठमोठे दुकानं असतात, तिथे जीएसटी नंबर असतो. मग लोक वस्तूची खरेदी करून जातात, तो जीएसटी भरून जातात. मग तो दुकानदार काय करतो, जो जीएसटी आपल्याकडे आलेला आहे तो काय करतो, सरकारला देऊन टाकतो. पण याच्यात काय गडबड होती बघा, ग्राहकाकडून त्याला जीएसटी मिळाला, पण हा काय स्वतः घरात वस्तू बनवतो का, नाही, हा पण कोणाकडून विकत आणतो ना. मग ज्यावेळेस तो विकत आणतो का त्यावेळेस हा त्याला जीएसटी देतो. पण कधी कधी जीएसटी स्वतःकडे शिल्लक राहतो, म्हणजे जी रक्कम जी आहे ना, जी अमाऊंट आहे ना, ही स्वतःकडे शिल्लक राहते. मग शिल्लक जीएसटी आपल्या मालकीचा आहे का, नाही, जीएसटी कोणाचा आहे, सरकारचा आहे. मग जी काही शिल्लक जीएसटी अमाऊंट राहिली आहे का ती आपल्याला सरकारला परत करावी लागते आणि त्यालाच आपण म्हणतो जीएसटी पेएबल. म्हणजे जीएसटी काय करायचा, पे करायचा. कोणाला करायचा, तो सरकारला.
कोणता करायचा आहे? जो एक्स्ट्राचा आलाय. साधं एक्झाम्पल मी सांगतो. मी एखादी वस्तू विकली, त्याच्यातून मला 5,000 रुपये जीएसटी आला आणि मी वस्तू खरेदी केली, त्यातून त्या वस्तू खरेदीमध्ये मला 4,000 रुपये टॅक्स द्यावा लागला. माझ्याकडे आला किती टॅक्स? 5,000. मी दिला किती दुसऱ्याला? मग माझे 1,000 जीएसटी बाकी आहे ना. म्हणजे याचा अर्थ ह्या माणसाने 1,000 रुपये सरकारला द्यायचे. मग याचा अर्थ त्या व्यक्तीचा जीएसटी पेबल किती असणार आहे? 1,000. लक्षात आलं काय म्हणतोय मी तुम्हाला? कळतंय? हे रिव्हर्स पण होतं बरं का. रिव्हर्स होतं म्हणजे काय? मी वस्तूची खरेदी केली, त्याच्यातून मला 5,000 रुपये जीएसटी मिळाला आणि मी दुसऱ्याकडून म्हणजे मी एखादी वस्तू विकली, त्यातून मला 5,000 रुपये जीएसटी मिळाला आणि मी दुसऱ्याकडून एखादी वस्तू खरेदी केली, त्यातून मला 6,000 रुपये जीएसटी भरावा लागला. म्हणजे माझा 1,000 रुपये जीएसटी लॉस झाला का नाही झाला? मग याला म्हणतो आपण जीएसटी रिटर्न. मग सरकारला सांगावं लागतं का माझे 1,000 रुपये तुमच्याकडे एक्स्ट्रा आलेले, माझे 1,000 रुपये देऊन टाका. मग सरकार आपले 1,000 रुपये देऊन टाकतं. याला रिटर्न म्हणतो आपण. जसं आपण टॅक्स रिटर्न भरतो माहिती आहे ना, तसं जीएसटी पण रिटर्न असतो. जास्त गेला असेल तर सरकार देतं आणि आपल्याकडे उरला असेल तर आपण सरकारला देऊन टाकायचा असतो. जीएसटीचे अमाऊंट आपल्याला वापरण्याचा अधिकार नाही, कारण की तो टॅक्स आहे, तो टॅक्स कोण वापरतं? फक्त सरकार. कळलं की मी काय म्हटलं? मग आता प्रश्न हा आहे का जीएसटीचं कॅल्क्युलेशन करायचं कसं? तर जीएसटी पेबलचं कॅल्क्युलेशन याला एक फॉर्म्युला आहे. काय फॉर्म्युला आहे? तर आउटपुट टॅक्स म्हणजे जो जास्तचा मिळालेला पैसा आहे, काय जास्तचा मिळालेला पैसा, हा मायनस करावा लागतो आयटीसी. आता आयटीसी, आता तुम्हाला एक सांगतो बघा, इथं आउटपुट टॅक्स आहे, पण इथं मी माझ्याशी काय म्हटलं होतं का मी एखाद्याला टॅक्स दिला आणि एखाद्याकडून टॅक्स मी घेतला, तर एक्स्ट्राचा अमाऊंट मी काय करतो? सरकारला पे करतो म्हणजे जीएसटी पे करतो. मग इथं काय शब्द यायला पाहिजे होता? आउटपुट मायनस इनपुट, बरोबर ना? पण इनपुट शब्द वापरण्याच्या ऐवजी इथं काय वापरतात? आयटीसी. म्हणजेच काय? इनपुट. इथं ते इनपुटच आहे ना. इनपुट टॅक्स फक्त शब्द कोणता इथं वाढतो? सी. म्हणजे काय? क्रेडिट वाढतो. थोडक्यात आपण असं पण म्हणू शकतो, पण फॉर्म्युला असं लिहायचं नाही, समजावं म्हणून सांगतोय. जीएसटी पेबल इज इक्वल टू आउटपुट टॅक्स मायनस इनपुट टॅक्स. हा फॉर्म्युला आणि हा फॉर्म्युला एकच आहे, काही फरक नाही. फक्त इनपुट टॅक्सच्या ऐवजी आपल्याला नेहमी उदाहरण सॉल्व्ह करताना काय लिहायचं असतं? आयटीसी. आयटीसी म्हणजे काय? इनपुट, टी फॉर काय? टॅक्स, आणि सी फॉर काय? फक्त क्रेडिट. म्हणजे इथं तुम्हाला इनपुट टॅक्स लिहिण्याच्या ऐवजी आयटीसी लिहायचं, बाकी फरक काही नाही. हे समजावं म्हणून सांगितलं, मात्र लिहिताना आपला फॉर्म्युला हाच लिहायचा. टॅक्स शब्द वापरायचा, बाकी फॉर्म्युला हाच लिहायचा असतो. लक्षात येईल का मी काय बोललो? नक्की पुन्हा सांगतो. इनपुट टॅक्स म्हणजे वस्तू खरेदी करताना भरलेला टॅक्स. आउटपुट टॅक्स म्हणजे काय? वस्तू विक्री करताना मिळालेला टॅक्स. त्यानंतर काय? इनपुट टॅक्स क्रेडिट म्हणजे थोडक्यात काय असतो? इनपुट टॅक्स. आणि चौथं काय सांगितलं तुम्हाला? जीएसटी पेबल. किती जीएसटी भरायचा आहे? तर आउटपुट टॅक्स मायनस इनपुट टॅक्स. लक्षात आलं काय? फक्त 1, 2 एक कन्सेप्ट म्हणून लक्षात ठेवा, नाव म्हणून लक्षात ठेवा. बाकी 1, 2 आणि काय आहे? फॉर्म्युला आहे, बाकी काही नाही. लक्षात येईल? याच्यावरतीच आता आपल्याला पुढे एक्झाम्पल सॉल्व्ह करायचे. कळेल का हे इथपर्यंत? काही डाऊट राहील का? थोडक्यात हे काय माहितीये का? ग्राहकाकडून मिळालेला टॅक्स. आता एक साधं एक्झाम्पल मी सांगतो बरं का, काळ म्हणून सांगतो, कारण हे काळ तर तुम्हाला पुढचा प्रॅक्टिस सेट कळेल. सपोज ए हा एक माणूस आहे जो दुकानदार आहे. हा काय आहे? दुकानदार. इने ह्या सी कडून काहीतरी वस्तू खरेदी केली. काय केली? काहीतरी वस्तू खरेदी केली आणि ही वस्तू कोणाला विकली? सपोज तिने बी वालेला विकून टाकली. विकून टाकली म्हणजे याला इथं जीएसटी मिळाला आणि इथं जीएसटी काय केला? याने परत देऊन टाकला. ध्यान आलं ना? जर याला 500 रुपये जीएसटी मिळाला असेल, किती मिळालाय? 500, पण तो दुसऱ्याला देताना मात्र 400 रुपये देऊ राहिला. हा आलेला जीएसटी म्हणजेच काय? आउटपुट. हा वस्तू विकताना, वस्तू खरेदी करताना जो टॅक्स जातो त्याला काय म्हणतो आपण? इनपुट. मग इथं ह्या माणसाला एकूण किती टॅक्स सरकारला भरायचा आहे? तर आउटपुट म्हणजे काय? 500 मायनस 400. म्हणजे याच्याकडे शिल्लक किती आहे बरं? टॅक्स
100 टॅक्स शिल्लक आहे ना, मग हा टॅक्स कोणाला भरायचा याला, गव्हर्नमेंटला. ठीक आपल्याला माहितच आहे काय, अर्धा टॅक्स कोणाला भरावा लागतो, येस, आणि अर्धा टॅक्स कोणाला, म्हणजे याला जर 100 रुपयाची एक्स्ट्रा आहे ना तर 50 रुपये सेंट्रल आणि 50 रुपये स्टेटला जातो. जनताला काय म्हटलं मी, म्हणून काय लक्षात ठेवायचं का आउटपुट टॅक्स मायनस इनपुट टॅक्स याचा अर्थ एवढा टॅक्स त्या व्यक्तीला भरायचा आहे सरकारला. लक्षात येईल का, नक्की एकदम. बाकी एक्झाम्पल आलं तुम्हाला पुढे अजून चांगलं कळेलच. आता 4.2 चा आपण फर्स्ट नंबरचं एक्झाम्पल सरांच्या समोर आहे बघा. काय एक्झाम्पल आहे बरं, पहिलं चेतना स्टोअर पेड जीएसटी. पहिलं एक्झाम्पल काय, चेतना स्टोअर पेड टोटल जीएसटी ऑफ ₹1,05,000 ऍट द टाइम ऑफ परचेसिंग. ऍट द टाइम ऑफ परचेसिंग म्हणजे वस्तू परचेस करताना किती टॅक्स दिलाय रे, ₹1,05,000 दिलाय. मग मला सांगा हा इनपुट आहे का आउटपुट आहे, इनपुट आहे का आउटपुट. बरं अजून पुढे मी सांगतो काय, पुढे आपल्याला दिलेलं आहे and collect GST 1,22,500 at the time of sale. वस्तू विकताना किती टॅक्स मिळालाय, 1,22,500. मग हा कोणता असेल रे, आउटपुट टॅक्स. वस्तू विकताना जो टॅक्स मिळतो त्याला काय म्हणतो आपण, आउटपुट. आणि खरेदी करताना जो आपण देतो त्याला काय म्हणतो, इनपुट. म्हणजे आपल्याला आउटपुट टॅक्स दिलाय आणि इनपुट टॅक्स दिलाय. पुढे काय दिलं आपण बघू. ड्युरिंग 1st of July 2070 to 31st July 2070 तो कालावधी दिला, त्याची काय आपल्याला गरज नाहीये. फाइंड द जीएसटी पेबल बाय चेतन स्टोर. तर चेतन स्टोर हा किती जीएसटी पे करणार आहे सरकारला. मग आता आपल्याला माहितीये बघा फर्स्ट एक्झाम्पल. मग काय, मग आता मला सांगा इथं आपल्याला गिवन मध्ये काय काय, गिवन मध्ये काय काय दिलंय बरं आपल्याला, आउटपुट टॅक्स. आउटपुट टॅक्स म्हणजे कोणता रे, 1,22,500. बरोबर का नाही. आउटपुटचा अर्थ कळाला ना, जो आपण सेल करतो त्यातून मिळालेला जो टॅक्स आहे तो आहे आउटपुट टॅक्स. आणि तो किती बरं, 1,22,500 बरोबर का. नेक्स्ट आता काय बरं, तिने आता वस्तू परचेस केली म्हणजे तिने काय केलं, विकत घेतली म्हणजे आता टॅक्स देऊन टाकलाय. म्हणजे कोणती अमाऊंट असणार आहे, कोणती असणार आहे, इनपुट टॅक्स. आणि किती इनपुट टॅक्स बरं, 1,05,000. आता बघा काय, त्या चेतन स्टोर वाल्याने किती जीएसटी गोळा केलाय, 1,22,500. पण तिने जीएसटी दुसऱ्याला किती देऊन टाकलाय वस्तू खरेदी करताना, 1,05,000. मग याच्यात काही बाकी असेल ना, ती बाकी पैसे स्वतःला ठेवता येईल का, नाही. ते त्याला काय करायचे, जीएसटीच्या स्वरूपात सरकारला पे करून द्यायचे. मग आपल्याला तेच विचारलंय का तो चेतन स्टोर वाला किती जीएसटी पे करणार आहे. म्हणून आपल्याला फॉर्म्युला आहे कोणता बरं, जीएसटी पेबल. बरोबर ना, जीएसटी पेबल. आणि जीएसटी पेबलचा काय फॉर्म्युला सांगितलं तुम्हाला मी, आउटपुट टॅक्स मायनस असतो इनपुट टॅक्स. पण तो इनपुट लिहायचा का नाही, काय लिहायचा असतो बरं, आयटीसी. आलं लक्षात. रिझन तुम्ही लिहू शकता, आयटीसी म्हणजे काय, इथं इनपुट टॅक्स असणार आहे. मग देअरफॉर तो किती टॅक्स भरणार आहे, जीएसटी पेबल. जीएसटी पेबल इज इक्वल आउटपुट टॅक्स किती बरं इथं, 1,22,500 मायनस आयटीसी. आयटीसी यालाच आपण काय म्हणतो बरं, इनपुट टॅक्स. दॅट इथं लिहू शकता तुम्ही, दॅट इज आय म्हणजे याच्याच पुढे याच्या खाली म्हणजे दॅट इज आयटीसी इज इक्वल किती जाणार आहे, 1,05,000. मग हाच आयटीसी ची व्हॅल्यू असते आपली, इनपुट म्हणजे आयटीसी असतो. किती बरं तो, 1,05,000. यांचं सबट्रॅक्शन जर केली तर 500तून 500 गेले, काही नाही राहिलं. आणि इथं काय 100, इथं 1 मधून 1 गेला 0, फक्त 22 राहिले. म्हणजे किती नाही बरं, 22,000. हा काय असणार आहे बरं, जीएसटी पेबल अमाऊंट असणार आहे. आणि ही आपल्याला विचारली म्हणजे तो चेतना स्टोर वाला किती जीएसटी पेबल करणार आहे, किती पे करणार आहे, तर 22,000 22,000 रुपये. लक्षात आलं का, नक्की एकदम सिंपल आहे. फक्त आपल्याला काय कळायला पाहिजे,
इनपुट टॅक्स कोणता, आउटपुट टॅक्स कोणता आणि एक फॉर्म्युला. बस. पुढे रे एक राहिलाय का? व्हेरी गुड. आता झाला का? बरं झालं, नाही तर नुकसान झालं असतं माझं. आता 22,000 रुपये आता झाले. व्हेरी गुड, छान. आता एक्झाम्पल नंबर आपल्याला बघायचं सेकंड तुमच्या समोर आहे बघा. क्वेश्चन वाचतो काय मी. नजमा इज अ प्रॉपरायटर ऑफ अ फार्म. एका फार्मची ती काय प्रॉपरायटर म्हणजे काय मालकीने. रजिस्टर अंडर जीएसटी. ते फार्म कसं येतं जीएसटी अंडर रजिस्टर आहेत. शी हॅज पेड जीएसटी ऑफ रुपीज 12,500 ऑन परचेसिंग. परचेसिंग म्हणजे काय रे आता काय असणार आहे इनपुट. नेक्स्ट. अँड कलेक्ट 14,750 ऑन सेल म्हणजे काय असणार आहे हा आउटपुट. त्यानंतर हा कसा असणार आहे आउटपुट टॅक्स. व्हॉट इज द अमाऊंट ऑफ आयटीसी टू बी क्लेम्ड. म्हणजे अशी किती अमाऊंट आहे का जी आयटीसीची आहेत. मग आयटीसीची अमाऊंट इथे किती राहणार आहे रे. आयटीसी म्हणजे काय इनपुट आणि इनपुटची किती किती आहे 12,500. बस एवढ्याचे. बरं अजून पुढे क्वेश्चन काय. व्हॉट इज द अमाऊंट ऑफ जीएसटी पेबल. मग तेच तर करायचं आपल्या जीएसटी पेबल पुन्हा. मग आता गिवन मध्ये काय काय ते आपण बघूयात. मग आता गिवन मध्ये काय सांगा काय बरं. आउटपुट टॅक्स किती सांगितलंय बरं आपल्याला 14,750 बरोबर ना. हा दिलाय. ओके. नेक्स्ट कोणता दिलाय बरं आपल्याला इनपुट टॅक्स. किती इनपुट टॅक्स बरं 12,500 रुपीज. दॅट इज या इनपुट टॅक्सच आपण काय म्हणतो रे आयटीसी इनपुट टॅक्स क्रेडिट इज इक्वल टू किती राहणार आहे बरं हा 12,500 रुपीज. अर्धच आपला आन्सर का आला. आणि आता आपल्याला काय विचारलं बरं जीएसटी पेबल अमाऊंट काय. मग जीएसटी पेबल अमाऊंट काय असते बरं आउटपुट टॅक्स मायनस आयटीसी. मग आता आउटपुट काय बरं आपल्या इथं 14,750 मायनस 12,500 मग इज इक्वल फक्त काय करायचं आता आपल्याला आन्सर काढायचं. मग काय होईल बरं आन्सर 0 तून 0 गेला 0 5 तून 0 गेला 5 7 मधून 5 गेला 2 इथं 4 मधून 2 गेला 2 1 मधून 1 गेला 0 म्हणजे टॅक्स किती पेबल असणार आहे 2,250 रुपीज. म्हणजे याचा अर्थ जीएसटी पेबल अमाऊंट किती असणार आहे बरं 2,250 रुपीज. आलं का लक्षात. नक्की कळाला. सेकंड क्वेश्चन नक्की. त्यांनी दोन गोष्टी विचारल्या इथं. एक तर काय विचारलं आयटीसी अमाऊंट ती आपण काय ठिकाणी ती इनपुटच असते आणि जीएसटी पेबल किती असणार आहे तर तो किती असणार आहे 2,250 रुपीज. आता क्वेश्चन नंबर आपल्याला बघायचा आहे थर्ड. क्वेश्चन नंबर थर्ड बघा तुमच्या समोर आहे. काय क्वेश्चन काय थर्ड क्वेश्चन बघा. Amir Enterprises purchased chocolate sauce bottle and paid GST of rupees 3,800. मला सांगा ही पेड केलाय म्हणजे काय असणार आहे इनपुट. काय असणार आहे इनपुट. नेक्स्ट पुढे काय ही sold those bottle to अकबारी ब्रदर्स. तिने ती काय केलंय अकबरी ब्रदरला काय केले विकून टाकली. विकून टाकली म्हणजे कोणती अमाऊंट असणार आहे आउटपुट टॅक्स. आलं लक्षात काय असणार आउटपुट. नेक्स्ट पुढे काय मयंक फूड कॉर्नर परचेज दिस बॉटल फ्रॉम अकबरी ब्रदर्स. आता ही अकबरी ब्रदर्सने किती रुपयाला विकली बरं 4,100 रुपयाला. आणि कोणाला विकली बरं मयंक फूडला विकली. कोणाला विकली मयंक फूडला विकली आणि कितीला विकली ती 4,500 रुपयांना विकली. नेक्स्ट फाइंड द अमाउंट ऑफ जीएसटी पेबल ऍट एव्हरी स्टेज ऑफ ट्रेडिंग अँड हेन्स फाइंड पेबल सी जीएसटी अँड एच जीएसटी.
CGST अँड HGST. इथं दोन हा व्यवहार बघा कसा झालाय. पहिलं कोणी वस्तू खरेदी केली? आमिर एंटरप्राइजेसने. या आमिर एंटरप्राइजेसने कोणाला विकली? आता अकबरी ब्रदर्सला विकले. आणि अकबरी ब्रदर्सने अजून पुढे कोणाला तरी विकून टाकले. म्हणजे आतापर्यंत जे आपण दोन एक्झाम्पल बघितले याच्यात फक्त एकच व्यापार होता, घेणं आणि देणं. पण इथं बघा काय झालंय, घेतलं, दिलं आणि पुन्हा दिलं, म्हणजे दोन व्यापार घडले. आणि दोन व्यापार घडले याचा त्याच्यात दोनदा जीएसटी पेबल असणार आहे. तो पहिला व्यक्ती पण जीएसटी पे करणार आहे आणि हा दुसरा सुद्धा काय करणार आहे, जीएसटी पे करणार आहे. मग या पहिल्याने किती जीएसटी पे केलेला आहे, दुसऱ्याने किती जीएसटी पे केलाय, सेंट्रलला किती गेलाय आणि स्टेटला किती गेलाय असं आपल्याला विचारलंय. क्वेश्चन कळाला काय? आपण एक एक बघू. पहिलं कोणाची इन्फॉर्मेशन आहे बरं? आमिर एंटरप्राइजेसची. म्हणून फर्स्ट आपण बघू फॉर आमिर एंटरप्राइजेस. पहिला आमिरच आहे ना. हा पहिला कोण आहे? आमिर एंटरप्राइजेस वाल्याने. काय झालं बरं याचं? एनी वस्तू किती रुपयाला विकली म्हणजे काय? आउटपुट. आउटपुट टॅक्स किती असणार आहे बरं? आउटपुट टॅक्स याचा आउटपुट टॅक्स 41 बरोबर ना. 4000 मग किती? सॉरी किती आहे? नाही आउटपुट किती आहे? आउटपुट बरोबर आहे ना. कितीला गेलाय म्हणजे किती असणार आहे? 4100. आणि इनपुट टॅक्स किती असणार त्याचा? इनपुट टॅक्स किती बरं? 3800 म्हणजे 3800 बरोबर का? ही कोणाबद्दल इन्फॉर्मेशन बघितली आपण? फक्त आताशी आमिर एंटरप्राइजेस एवढीच बघितली बरोबर. मग आता बघा इनपुट टॅक्स म्हणजेच कोण असतो रे? आपला आयटीसी असतो. आयटीसी प्रत्येकीच लिहित चला बरं का, कारण की जीएसटी पेएबल साठी कोणता वर्ड महत्वाचा आहे? आयटीसी. म्हणजे आपण म्हणू शकतो दॅट इज आयटीसी इज इक्वल टू किती असणार आहे? 3800 रुपीज बरोबर का नाही? बर पातीला बघू आपण. हा आमिर एंटरप्राइजेस किती जीएसटी पे करणार आहे? किती जीएसटी पे करणार आहे? डायरेक्ट दिसतं आपल्या किती? 300 रुपये बरोबर ना. मग आता आपण म्हणू शकतो बघा जीएसटी पेबल इज इक्वल टू काय असतो आपला फॉर्म्युला? आउटपुट टॅक्स मायनस आयटीसी. इनपुट नका लिहित चालू, फक्त काय लिहायचं? आयटीसी लिहित चला, हे महत्वाचं. मग देअरफॉर जीएसटी पेबल ऑफ कोणाचा बरं? आमिर. मग आता आउटपुट किती बरं त्याचा? 4100 मायनस आयटीसी किती बरं? 3800 आणि याचं सबट्रॅक्शन किती होणार बरं आपलं? 300 रुपीज. याचा अर्थ हा अकबर एंटरप्राइजेस जीएसटी किती पेबल आहे बरं? किती पे करणार आहे? 300 रुपीज. किती करणार आहे? 300 रुपीज. आता सेकंड एक दुसऱ्याची इन्फॉर्मेशन कोणाची बरं? अकबरी एंटरप्राइजेस. सॉरी एंटरप्राइजेस नाही, कोण आहे हा? अकबरी ब्रदर्स आहे हा. अकबरी ब्रदर्स. आता बघा अकबरी ब्रदर्सला आउटपुट म्हणजे तिने कितीला विकली, विकून किती टॅक्स मिळालाय बरं त्याला? आउटपुट टॅक्स किती त्याचा? नाही रे, आउटपुट टॅक्स 4500. किती आहे? 4500 रुपीज. आणि ह्या अकबरीचा इनपुट टॅक्स किती बरं? इनपुट टॅक्स इज इक्वल टू किती होता? 41. कारण की हा याचा आउटपुट आहे, पण याने याला वस्तू विकली ना, म्हणजे याचा काय झाला? इनपुट झाला. म्हणजे याचा इनपुट किती असणार आहे? 4100 रुपीज बरोबर का नाही? कारण की हिने वस्तू याला विकली, म्हणजे याचा आउटपुट याचा काय होणार आहे? इनपुट होणार आहे. ज्यानं हिने घेतली, हिने विकली. मग आता इथं सुद्धा पुन्हा काय? दॅट इज आयटीसी इज इक्वल टू किती राहणार आहे? 4100 रुपीज. आयटीसी म्हणजेच काय असतो? इनपुट टॅक्स बरोबर ना. मग आता हिने किती भरला होता टॅक्स? 300. मग आता हिने किती भरलाय ते आपल्याला बघायचं आहे. मग आपण कोणता फॉर्म्युला बघू? जीएसटी पेबल इज इक्वल टू जीएसटी पेबल इज इक्वल टू काय असतो बरं आपला? आउटपुट
टॅक्स मायनस काय असतो बरं ITC. आउट ऑफ टॅक्स किती बरं आपल्या इथं 4500 मायनस ITC किती बरं 4100 रुपीज. मग या दोघांचं सबट्रॅक्शन किती होणार बरं 4000 रुपीज 400 रुपीज सॉरी काय 400 रुपीज म्हणजे GST पेबल ऑफ कोणाचं बरं हे अकबरी ब्रदरचं किती असणार आहे 400. मग आता याने किती टॅक्स भरलाय जीएसटी 300 याने किती भरलाय बरं 400. मग आता आपण असं लिहू शकतो क्वेश्चन काय विचारलं आता आपल्याला किती आपला थर्ड क्वेश्चन आहे ना फाइंड द अमाउंट ऑफ जीएसटी पेबल ऍट एव्हरी स्टेज ऑफ ट्रेडिंग. म्हणजे आता याने किती भरलाय तर 300 याने किती भरलाय तर 400. टोटल जीएसटी काढू मग आपण टोटल जीएसटी. मग टोटल जीएसटी किती पेबल असणार आहे टोटल जीएसटी पेबल. टोटल म्हणजे काय रे दोघांची ऍडिशन ना. मग इज इक्वल किती होणार इथं 300 प्लस 400 म्हणजे टोटल जीएसटी किती पेड होणार इथं 700. क्वेश्चन असा विचारलाय का सेंट्रल जीएसटी किती आणि स्टेट जीएसटी. मग आपण म्हणू शकतो काय CGST इज इक्वल काय असतं बरं SGST आणि इज इक्वल काय असतो रे GST अपॉन 2. जीएसटी किती भरलाय बरं किती भरलाय 700 अपॉन काय होणार इथं 2 म्हणजेच किती होणार आहे 300. म्हणजे CGST सुद्धा किती असणार आहे 300 आणि SGST सुद्धा किती असणार आहे. हे तुम्ही टेबल करून लिहिलं तरी चालेल असं लिहिलं तरी चालेल तुम्हाला जसं योग्य वाटतं तसं. टेबल करून म्हणजे अशी लिहिण्याची पद्धत आहे त्याला इनव्हॉइस म्हणतात. इथं वाटलं मी हे कळलं सर आहे ना काय डाऊट राहील का नाही. हा टॅक्स इनव्हॉइस फॉर्म मध्ये लिहा असं पण कधी कधी विचारतात जनरली विचारते नाही कधी तरी सांगतो इनव्हॉइस प्रकार काय असतो. ऑनर वगैरे असतात किंवा त्याला एक अजून शब्द असू शकतो इथं कोण कोण आहे कंपनी म्हणा कंपनी कंपनी इथं 2 कंपन्या हे लक्ष द्या रे नाही तर घरी जा चौघा तिघांनी पण घरी जा त्याचे घरी तुमच्या वाट पाहत असेल घरी नाही ना इथं लक्ष द्या त्याचं तर बिंदात जाऊ शकतात. तिथं कंपन्या 2 कंपन्या पहिली कोणती कंपनी होती इथं अकबरी बाजार का नाही कोणती होती पहिली हा आमिर होती कोणती होती आमिर एंटरप्राइजेस आणि दुसरी कोणती कंपनी बरं अकबरी ब्रदर्स बरोबर ना ठीक आहे लक्ष द्या. नेक्स्ट इथं आहे GST इथं आहे CGST याला इनव्हॉइस म्हणतात बरं का. आणि पुढे अजून एक असतो तो काय असतो CGST सॉरी SGST. आता बघा आमिर एंटरप्राइजेसने किती टॅक्स भरलाय किती लिहिला होता किती काढला होता आपण 300 आमिरने किती 400 लक्षात. ह्या आमिरने जेवढा टॅक्स भरला त्यातला निम्मा कोणाला जाणार आहे आणि निम्मा कोणाला जाणार आहे मग 300 चा हाफ किती होणार आहे आणि याला किती होणार आहे याने किती टॅक्स भरलाय याला किती जाणार आहे यांना किती जाणार आहे. इनव्हॉइसचा फॉर्मॅट सांगतो तुम्हाला हा इनव्हॉइस फॉर्मॅट असतो. हे सॉफ्टवेअर असतं ऍक्च्युअली आणि इथं खाली असतं टोटल अमाऊंट. इथं काय असते टोटल अमाऊंट. मग इथं टोटल अमाऊंट म्हणजे काय ऍडिशन किती होणार इथं किती होणार आहे 200 300 350 इथं सुद्धा किती होणार आहे 350 याला म्हणतात इनव्हॉइस. यात तुमचे सर्व आन्सर असतील. आता पुढेच काही जाणार नाही याच्या बाहेर जीएसटी काही इनव्हॉइस नसतंच. आता तू म्हणता असेल आन्सर एक तर हे असणार आहे कारण की आपल्याला CGST आमिरचा विचारला कोणाचा आहे अकबरीचा विचारला तर हा राहील आमिरचा विचारला तर हा राहील पुन्हा अकबरीचा विचारला तर हा राहील कोण SGST हा काय असेल CGST आणि फक्त GST विचारला तर काय राहील हा राहील आणि टोटल विचारला दोघांचा तर हा राहील आणि टोटल CGST विचारला तर हा राहील आणि टोटल SGST विचारला तर हा राहील. बस याच्यापर्यंत आन्सर असूच शकत नाही काय आणि याच्यापर्यंत क्वेश्चन पण नसेल काय. यंदाला काय म्हणायचं आहे नक्की. बाकी जे आपल्याला क्वेश्चन विचारलाय त्याचा आपण पहिल्यांदा आन्सर ऑलरेडी काढलेले.
जर म्हटलं राईट फॉर्मॅट ऑफ इनव्हॉइस तर मात्र ही काढावं लागतं आपल्याला. क्वेश्चन आता 3. आता एक्झाम्पल नंबर कोणता बघायचा आपल्याला? 4. कोरल एक्झाम्पल काय बघा. मलिक गॅस एजन्सी चंदीगड युनियन टेरिटरी. युनियन टेरिटरीचा अर्थ काय? केंद्रशासित प्रदेश. भारतात किती युनियन टेरिटरी माहिती का तुम्हाला? 9 7 8 बर. पहिल्या 7 होत्या, त्याच्यात 2 नवीन तयार झाल्या. एक आहे जम्मू आणि दुसरी झाली काश्मीर, म्हणून झाल्या 9. पण महाराष्ट्राच्या जवळ दादर नगर हवेली आणि दीव दमण ह्या 2 वेगवेगळ्या होत्या, त्या आता मर्ज झाल्या, म्हणजे 9च्या झाल्या पुन्हा 8, म्हणून आता सध्या 8. बरोबर. मग 8 कोणत्या आहे? तर दिल्ली आहे, चंदीगड आहे, लक्षद्वीप आहे, अंदमान निकोबार आहे. अशा साऱ्या एकूण आपल्याला सध्या 8 आपल्याला बघा मिळतात. जम्मू आहे, काश्मीर आहे, त्यानंतर इकडे आपले हे आहे काय लडाख आहे. अशा टोटल 8 अलग लक्षात. बरं असं चला इथं काय एक्झाम्पल 4th वाला एक्झाम्पल काय बघा. मलिक गॅस एजन्सी चंदीगड युनियन टेरिटरी मध्ये असणारे परचेस सम गॅस सिलेंडर फॉर इंडस्ट्रियल यूज ऑफ ₹24,500. या मलिक गॅस एजन्सीने काय केले? गॅस सिलेंडर परचेस केलेले इंडस्ट्रियल पर्पज साठी. किती रुपयाचे परचेस केलेले ते? ₹24,500 and sold them to the local customer for ₹26,500. आणि ती लोकल जे कस्टमर आहेत त्यांना विकून टाकली कितीला? 26,500 रुपयांना विकून टाकली. मग मला सांगा इथं परचेसिंग व्हॅल्यू किती बरं? परचेसिंग व्हॅल्यू 24,500 आणि सेलिंग व्हॅल्यू किती इथं? 26,500 रुपीज. Find the GST to the paid at the rate of 5%. ह्या व्यापारामध्ये किती टक्के जीएसटी भरावं लागणार आहे? 5% जीएसटी भरावं लागणार आहे. ओके. And hence the CGST and UTGST to be paid for this transaction. आणि याच्यामध्ये काय पेड करायचं आपल्याला? सीजीएसटी आणि दुसरा काय? युटीजीएसटी. युटी म्हणजे काय? जसं सीजीएसटी असतो का तसंच युटीजीएसटी असतो. स्टेट जीएसटी म्हणजे काय? राज्यांचा असतो. आणि युटी म्हणजे काय? केंद्रशासित प्रदेशाचा. म्हणजे युटीच्या ऐवजी येस म्हटलं काय, युटी म्हटलं काय तरी चालेल, पण इथे युटी दिली आपल्याला युटीच लिहावं लागेल. युटीचा अर्थ असतो युनियन टेरिटरी म्हणजेच केंद्रशासित प्रदेश. मग तिथं बघा काय. मग आता कोणाबद्दल माहिती बरं ही? फॉर मलिक गॅस एजन्सी. बरोबर ना? कोणाची आहे? मलिक गॅस एजन्सी. मग मला सांगितलं परचेसिंग पहिले काय दिलं आपल्याला? परचेसिंग व्हॅल्यू किती आहे इथं? परचेस व्हॅल्यू किती दिले बरं? विक्री खरेदी किंमत किती आहे? 24,500 रुपीज. आणि दुसरी काय दिली आपल्याला? सेल व्हॅल्यू विक्रीची किंमत दिली. किती दिली आपल्याला इथं? 26,500 रुपीज. आता बघा एक गोष्ट लक्षात ठेवा, जीएसटी हा इन्कमवर असतो एकूण. बरोबर ना? मग आता मला सांगा इथं हा सेल झालाय. सेल म्हणजे कोणती व्हॅल्यू असते आपली? आउटपुट. आणि परचेस करताना कोणती असते बरं? इनपुट व्हॅल्यू. कोणतीही? ही आहे आउटपुट आणि ही कोणती? इनपुट. म्हणजे आपण असं लिहू शकतो ना, आउटपुट व्हॅल्यू. टॅक्स नाही बरं का, फक्त व्हॅल्यू आहे, अजून टॅक्स दिलेलाच नाही म्हणून आपण व्हॅल्यू लिहितोय. आउटपुट किती बरं इथं? 26,500 रुपीज. अँड इनपुट किती असणार आहे? इनपुट व्हॅल्यू इज इक्वल किती असणार आहे? 24,500 रुपीज. हे काय असणार आपली इनपुट व्हॅल्यू. आउटपुट काय आले आपल्याला? इनपुट काय आले. पण आता आपल्याला जीएसटी पे करायचा आहे. जीएसटी कोण पे करणार आहे? हा मालक. कोण? मलिक गॅस एजन्सीला जो मालक आहे तो काय करणार आहे? जीएसटी. पण जीएसटी मग तो याच्यावर पे करेल का याच्यावर पे करेल?
तर ज्याच्या नफ्यावरती. म्हणून आपण असं म्हणू शकतो काय, टॅक्सेबल व्हॅल्यू. टॅक्सेबल व्हॅल्यू, टॅक्स किती व्हॅल्यूला भरायचा आहे खरा, टोटल त्याचे पैसे गेले किती बरं, 26,500. त्यातून त्याला आले किती बरं, 24,500. म्हणजे खरी टॅक्सेबल व्हॅल्यू किती असणार आहे, 24,000 मधून 26,000 मधून 24,000 गेल्यावर किती राहणार आहे, 2,000 रुपये. म्हणजे खरं त्याला टॅक्स किती रुपयांवर भरायचा इथं, 2,000वर. 26,500तून 24,500 गेल्यावर किती राहणार आहे, 2,000 रुपये. म्हणजे याचा अर्थ टॅक्सेबल व्हॅल्यू, टॅक्सेबल व्हॅल्यू, टॅक्सेबल व्हॅल्यू किती असणार आहे, 2,000 रुपये. मग मला सांगा आता या 2,000वरती किती टक्के जीएसटी भरायचा आहे, 5% भरायचा आहे. किती भरायचा आहे, 5%. म्हणून आपण म्हणू शकतो काय, जीएसटी किती पर्सेंट दिलाय बरं इथं, रेट ऑफ जीएसटी, सॉरी काय म्हटलं इथं, रेट ऑफ जीएसटी, रेट ऑफ जीएसटी इज इक्वल टू किती बरं, 5%. आता आपल्याला किती पे करायचं आहे तो विचारलाय ना, म्हणून आपण म्हणू शकतो काय, जीएसटी पेबल. आता 65% पूर्ण भरायचं नाही, इनपुट आउटपुटची तर सबट्रॅक्शन करायची नाही, आपल्याला भरायचं फक्त 65% ना. कितीच्या 5%, 2,000च्या. मग किती टक्के टॅक्स आहे, 5% ऑफ, कोणाच्या 5%, 2,000च्या. तर आपण काय लिहायचं पहिले, टॅक्सेबल व्हॅल्यू, ही टॅक्सेबल व्हॅल्यूच आहे ना. मग देअरफॉर जीएसटी पेबल इज इक्वल टू किती होणार आहे, 5%चा अर्थ काय असतो रे, 5 अपॉन, कालेशी सांगितलं तुम्हाला कसं असतं, ऑफचा मिनिंग काय असतो इथं, मल्टिप्लिकेशन. आणि इथं काय पुन्हा 2 0 गेट कॅन्सल, 2 0 गेट कॅन्सल. इथं काय उरलं आपल्याकडं, 5 इंटू काय इथं 2. मग 5 इंटू 20 म्हणजे काय होणार आहे, 100. म्हणजे जीएसटी पेबल किती रुपये असणार आहे रे, 100 रुपीज. क्वेश्चन आपला शेवट काय विचारलाय मग आता, कितवा, चौथा आहे ना, हा. हेन्स सीजीएसटी अँड यूटी जीएसटी टू बी पेड. मग आता टोटल जीएसटी किती बरं, 100 आहे. मग याचा अर्थ सीजीएसटी इज इक्वल टू काय असणार इथं, यूटी जीएसटी. स्टेट असेल तर स्टेट लिहितो, युटी असेल तर युटी लिहितो, युनियन टेरिटरी. इज इक्वल टू काय असतो बरं, जीएसटी अपॉन किती असतो, 2. मग जीएसटी किती आपल्या इथं, 100 बाय किती होणार आहे, 2. म्हणजेच किती होणार इथं, 50. याचा अर्थ हा झाला की सीजीएसटी किती रुपीज आहे, 50 रुपीज. आणि इज इक्वल टू यूटी जीएसटी सुद्धा किती असणार आहे, 50 रुपीज. येईल का लक्षात, नक्की. काय डाऊट राहील का, काही डाऊट. आता तुम्ही म्हणशाल सर इथं तर तुम्ही व्हॅल्यू टाकली तर आतापर्यंत आलेलंच नव्हतं असं काही. आता मी तुम्हाला एक पुन्हा सांगतो, इथं आपल्याला डायरेक्ट किंमत दिली, असं बुक मध्ये सांगितलंय का हा जीएसटी भरलेला आहे, नाही. मग जीएसटी म्हटलेलंच नाही तर मग आपण त्याला व्हॅल्यू म्हणू ना. पण हा कसा आहे, परचेसिंग व्हॅल्यू, सेलिंग व्हॅल्यू. परचेसिंगचा अर्थ काय असतो बरं, इनपुट. सेलिंगचा अर्थ काय, सॉरी, परचेसिंगचा अर्थ काय असतो, आउटपुट. सेलिंगचा काय असतो, इनपुट. फक्त मी थोडी नाव इथं चेंज केली, बाकी काही नाही. मग या दोघांची काय केली मी, सबट्रॅक्शन. याचा आन्सर किती झालं, 2000. मग 2000 होतं आपल्याला जीएसटी भरायचा आहे. किती भरायचं, फक्त 2000 वरती. आणि 2000 वर जीएसटी किती पर्सेंट भरायचं आहे आपल्याला, 5%. म्हणजेच किती भरायचं आहे टोटल जीएसटी, 100 रुपीज. पण आपल्याला तो नाही विचारला, आपल्याला काय विचारलंय, सी जीएसटी किती भरायचं आणि यूटी जीएसटी किती भरायचा आहे, तो 50 रुपीज आणि 50 रुपीज एवढाच भरायचा. एक लक्षात. मागे आन्सर तुम्हाला 50-50 दिलेले असणार आहे बहुतेक, 100 नसेल, कारण की तो आपण 100 काय काढलाय, जीएसटी. इथपर्यंत कळेल का, हो काय. आता एक्झाम्पल नंबर कोणता बघायचा आपल्याला, फिफ्थ वाला एक्झाम्पल काय बघा. एमएस ब्युटी प्रोडक्ट पेड 18% जीएसटी ऑन कॉस्मेटिक वर्थ ₹6,000. 6,000 रुपयाचा कॉस्मेटिक वरती किती टक्के जीएसटी भरायचा आहे, 18% जीएसटी. कॉस्मेटिक म्हणजे काय, त्याला जीएसटी खरा 18 नाही तर 28 पाहिजे होता. किती पाहिजे होता, 20. 18 मध्ये काय हरकत नाही.
बर अँड सॉल्ड टू बी कस्टमर रुपीज 10,000. ग्राहकाला किती रुपयाला ती वस्तू विकली आता 10,000 रुपयाला. पुढे काय बघा, व्हॉट आर द अमाऊंट ऑफ CGST अँड HGST शो ऑन इन द टॅक्स इनवॉइस इश्यू. त्याच्यात काय इनवॉइस आला, एकच असलं काही गरज नसते इनवॉइसची, तरी सांगतो तुम्हाला. इनवॉइस एकच असतं, दोन असलं ते व्यवस्थित टेबल मांडतो, पण एक जरी असेल तर तुम्हाला मी सांगतो काय. आता बघा, वस्तू विकली किती रुपयाला विकली बरं इथं 10,000 ला. कॉस्मेटिकचं जे प्रॉडक्ट आहे ते किती रुपयाला विकलंय 10,000 ला. आणि त्याच्यावरती किती टक्के जीएसटी घ्यायचा आहे 80%. किती घ्यायचा आहे 80%. मग याचा अर्थ किती रुपये जीएसटी घ्यायचा आहे ते विचारलंय. आणि दुसरं, त्या जीएसटी पैकी सेंट्रलला किती पैसे द्यायचे आणि स्टेटला किती द्यायचे, बस एवढंच विचारलंय, बाकी काहीच नाही. कारण ते 6,000 रुपयाचं जे प्रॉडक्ट आहे हे घेतलंय असं सांगितलंय का नाही, ते ऑलरेडी त्यांच्याकडेच आहे, तिचा काही व्यवहारच झालेला नाही असं हे सांगतात. ते म्हटलं आपल्याला त्याचा विचारच करता येणार नाहीये. फक्त व्यवहार कशाचा झालाय तर 10,000 रुपयांचा, म्हणजे त्याच्यावर जीएसटी भरायचा आहे फक्त. मग एकूण त्या 10,000वरती किती टक्के जीएसटी 18%. मग नेमका जीएसटी किती आहे ते आपल्याला बघायचं आहे. मग तिथं बघा, इनपुट टॅक्स कशातून मिळणार आपल्याला 10,000तून, बरोबर ना. 10,000 रुपयाची वस्तू विकल्यावर तर टॅक्स मिळणार आहे. याचा अर्थ हा काय बरं, इनपुट टॅक्स अमाऊंट किती असणार इथे 10,000 रुपये, 10,000 रुपये, बरोबर ना. याच्यावरती किती जीएसटी भरायचा बरं आता 80%. किती भरायचा आहे 80. पवार लक्ष दे बाबड्या. जीएसटी जीएसटी रेट ऑफ जीएसटी इज किती पर्सेंट आहे बरं इथं 80%. मग हे 80% कशावर लावायचं आहे बरं आपल्याला इनपुट टॅक्सवर जीएसटी लावायचं. म्हणून आपण म्हणू शकतो अमाऊंट ऑफ जीएसटी इज इक्वल, जीएसटीची अमाऊंट काढायची आपल्याला. मग 10,000 रुपयाला किती टक्के जीएसटी 18%. म्हणजे जीएसटीची अमाऊंट किती ते तर विचारलं ना आपल्याला. मग अमाऊंट ऑफ जीएसटी इज इक्वल टू किती आहे 18% ऑफ कोणावरती बरं या इनपुटवर किंवा 10,000 वरती. त्यांचं फक्त अमाऊंट काढायची आपल्या जीएसटी बाकी काहीच विचारलेलं नाहीये. मग इथे 18 ला काय ना डिवाइड बाय 100. ऑफ म्हणजे काय मल्टिप्लिकेशन. इथं किती बरं आपल्याला 10,000. इथं फक्त आपल्याला काय करायचं आता कॅल्क्युलेशन. इथं 2 झिरो गेट कॅन्सल, इथं 2 झिरो गेट कॅन्सल, म्हणजेच काय उरलं इथं 18 into 100 म्हणजेच किती होणार आहे 1,800 रुपीज. हा काय असणार आहे बरं अमाऊंट ऑफ जीएसटी. म्हणजे जीएसटीची अमाऊंट किती भरायची बरं 1,800 रुपये भरायचे आहे. पण प्रश्न आपल्याला हा नाही विचारला. प्रश्न काय विचारलाय तर सीजीएसटी किती भरायचा आहे आणि एसजीएसटी किती भरायचा आहे. मग आपल्याला आपण काढू सीजीएसटी आणि एसजीएसटी दोघं पण कशा असतात इक्वल. आणि किती असतात एकूण जीएसटीच्या किती असतात बरं हाफ असतात. म्हणून देअरफॉर सीजीएसटी इज इक्वल टू एसजीएसटी इज इक्वल टू किती बरं इथं 80,000 आपण काय होणार आहे 2. मग इथं काय होईल बरं आता 2 1 जा 2 2 9 जा 18 2 0 तशीच राहणार आहे. म्हणजे सीजीएसटी इज इक्वल किती राहणार आहे 900 आणि एसजीएसटी सुद्धा किती राहणार आहे 900 रुपीज. येईल का लक्षात नक्की का एकदम. त्याचा आन्सर आहे माझा 1800 नाही ना 900 900. जीएसटी किती राहणार सीजीएसटी किती असणार आहे 900 आणि एसजीएसटी सुद्धा किती असणार आहे 900. येईल का लक्षात. एवढंच तर विचारलं आपल्याला. इनवॉइस चार्ट. ओके इनवॉइस चार्ट आन्सर आला तरी मार्क्स मिळतात. बोर्डाला इनवॉइस चार्ट काढलाच पाहिजे असं अजिबात नाही. टोटल पूर्ण मार्क्स मिळतात. तरी जर वेळ असेल तर काढत चला. मग काय होणार इथं बरं इथं काय दिलंय प्रोडक्ट. कसला प्रोडक्ट दिलंय बरं कॉस्मेटिक. कॉस्मेटिकच सांगितलंय ना. इथं काय दिलं आपल्याला जीएसटी. इथं काय लिहायचं सीजीएसटी.
आणि काय लिहा इथं, हे मी रब करतो. मग आता टोटल जीएसटी किती आहे कॉस्मेटिक वरती, 1800. हे जीएसटी किती इथं 900 आणि सीजीएसटी, हे जीएसटी सुद्धा किती आहे 900. झालं तुमचं एवढाच इनवाइस चार्ट आहे. कारण की एकाच म्हटलं की एकाचे दोन असतात थोडा मोठा होतो तो. आलं का लक्षात, त्याला इनवाइस चार्ट म्हणतात. कळेल काय नक्की. आता एक्झाम्पल नंबर आपण बघू 6. एक्झाम्पल काय बघू आपण 6 नंबर. काय दिलं बघा 6 नंबरचं एक्झाम्पल. प्रिपेअर बिझनेस टू कस्टमर टॅक्स इनवॉइस युजिंग गिवन इन्फॉर्मेशन. आपल्याला काही महत्वाची इन्फॉर्मेशन दिलेली, त्या इन्फॉर्मेशनच्या आधारावरती काय करायचं, आपल्याला इनवॉइस टेबल वगैरे बनवायचं आहे. इनवॉइस टेबल बनायचं आहे. राइट द नेम ऑफ सप्लायर्स, ऍड्रेस, स्टेट, डेट, इनवॉइस नंबर, जीएसटी इन एक्सेट्रा ऍज पर युअर चॉईस. सप्लायर्स नेम, आता सप्लायरचं नाव टाकायचं. मग तुम्ही काही बी सप्लायरचं नाव टाकून द्या. काय ABC फूड सप्लायर, XYZ गॅस एजन्सी. तुम्ही तुमचं नाव नका टाकू. बोर्डाच्या पेपरमध्ये स्वतःच नाव नाही चालत, माहिती आहे तुम्हाला. इंग्लिशचा पेपर असो नाही तर मॅथचा असो, कोणता स्वतःचं नाव चालत नाही. मी तर तुम्ही काही पण कोणता सप्लायर इथं ABC काय फूड सप्लायर, हे त्याचं नाव झालं. कळलं का नाव काय राहील नक्की, लिहून देऊ नाही. सेकंड काय राहणार आहे, ऍड्रेस. काही पण ऍड्रेस टाकून द्या. काय प्लॉट नंबर 34 कॉमा काय शिवाजी नगर. ही परफेक्ट म्हणजे नेहमी असं शिवाजी नगर कॉमा पुणे आणि काही पुढे ऍड्रेस टाकून द्यायचं, टाकून द्या. आलं लक्षात. ऍड्रेस. पुढे आहे स्टेट. स्टेट काय टाकायचं, बांगलादेश. महाराष्ट्र टाकायचं, महाराष्ट्र. पुढे काय टाकायची, डेट. ज्या दिवशी तुमचा पेपर आहे त्या दिवशी डेट टाका, कधी टाका, काही प्रॉब्लेम नाही, कधीची डेट टाका. इनवॉइस नंबर असतोय का ऍक्च्युली, आता थोडस लक्षात ठेवा. इनवॉइस काय दिलं, इनवॉइसेस दिलाय ना पुढं. इनवॉइसचा नंबर असतो. इनवॉइस नंबर म्हणजे जीएसटी नंबर असतोय. तो तुम्ही काही पण लिहा, काहीतरी 205, 402, काही पण 2-3 अंकी जनरल लिहून टाकायचं. म्हणजे असं तो लिहायचा असतो GST ऑब्लिक काहीतरी सोबत 205. हा तो नंबर असतो. काही लिहून टाका एखादा. कोण पाहिल्या ना कोणाचा हा नंबर, हा कोणाच तरी असणार आहे भारतात, कोणा ते दिलेलंच असणार आहे, काय ते लिहून टाकायचं एक नंबर. याला म्हणतो आपण काय, इनवॉइस नंबर. पुढे काय GST आर. आता हा एक नंबर असतो ऍक्च्युली. आता GST इन. जीएसटी इनचा अर्थ काय, जीएसटी इन नंबर. जीएसटी नंबर किती अंक असतो, 15. हे माहित आहे ना. मग काही बी तुमच्या मनाने लिहून टाका. एक तर गोष्ट कन्फर्म आहे, महाराष्ट्र म्हटलं काय घ्यायचं, 27 घ्यायचा ना. पुढे कोणते अंक असतात, 10. कोणाचे असतात, पॅन कार्डचे. पॅन कार्डची सुरुवात तुम्ही बघितली असेल कधीतरी, अशी असते SB सती बारंगी अशी असते. मग काय लिहून टाका. नाही अशीच असते, बघितले ना तुम्ही, नाही बघितलेली का, असते अशी बघा. SB 5, 7, 3 अशा काय 10 नंबर लिहून टाका. 10 आणि 2 किती झाले, 12. अजून किती नंबर आहे, 3 काय शिकून द्या पुढे, काय कोण विचारायला येणार. लक्ष दिलं काय, ते 1, 2, 3, 4, 5, 6, 10 काय लिहून टाकायचे, लिहून टाका. काय म्हणते, लक्ष दिलं नाही अरे एवढं. कोणाच्या घरी जीएसटी आहे का, त्याचा नंबर लिहिला तरी चालेल, काय प्रॉब्लेम नाही. इथपर्यंत. आता इथं काय म्हटलं आपल्या पुढं, मला नेमकं सापडा ना तो पुढे. जाऊ द्या बरोबर. हे सर्व लिहिलं का, हे कळालं फिलिंग द ब्लँक कसं करायचंय. बरं पुढे काय करायचंय, आता आपल्याला नेमकं रेट ऑफ मोबाईल बॅटरीचा दिलाय. हे एक्झाम्पल मात्र तुम्हाला आता सॉल्व्ह करायचंय खाली. आता रेट ऑफ मोबाईल बॅटरी काय दिलेली आहे, रेट ऑफ मोबाईल बॅटरी. रेट ऑफ मोबाईल बॅटरी किती दिली आपल्याला, 200 रुपये. ओके. अजून काय दिलं इथं, जीएसटी किती पर्सेंट इथं, 12%. आता ही
तुम्हाला सांगितलं नाही नेमकं काय करायचंय, पण याचा अर्थ काय असतो माहितीये का? 200 रुपयाची एक बॅटरी आहे, त्याच्यावरती 12% जीएसटी आहे, तर किती रुपये जीएसटी द्यावं लागेल हे काढायचं असतं ऑलरेडी. काय करायचं ऑलरेडी तुम्हाला काढायचंय. मग आता जीएसटी अमाऊंट काय काढायची? जीएसटी अमाऊंट. कशावरची जीएसटी अमाऊंट? मोबाईलच्या बॅटरीवरची. मग जीएसटी रेट किती बरी? 12% ऑफ. कोणाचा रेट काढायचा? 12%. बॅटरीचा, म्हणजे कोणाचा रे? 200 रुपीजचा. मग 12/100 इंटू किती येणार आहे बरी? 200. 0 गेट कॅन्सल. 12 इंटू 2 किती येणार आहे बरं? 24 रुपीज. म्हणजे ह्या बॅटरी मोबाईलच्या बॅटरीवर किती पर्सेंट टॅक्स भरायचा आपल्याला? 24. बरं तिने एक दिली महत्वाची. आता दिलेलं नाही तरी इनवॉइस म्हटलंय. इनवॉइसचा अर्थ काय? त्याच्यात तुम्हाला जीएसटी पण लिहावा लागतो, सीजीएसटी सुद्धा लिहावा लागतो आणि ए जीएसटी लिहावा लागतो. 3 गोष्टी इनवॉइस मध्ये लिहायच्याच असतात. त्यापैकी आपण कोणती लिहिली बरं? जीएसटी अमाऊंट लिहिली. जीएसटी अमाऊंट किती आपली? 24. आता कोणती अमाऊंट लिहायची? सीजीएसटी अमाऊंट. तुम्ही टेबलने काढलं तरी चालेल, असं लिहित चाला, काय एवढी टेबलची गरज नसते. बोर्डवर पण टेबल काढत नाही. सीजीएसटी किती असतं मग तुमचा? जीएसटी अपॉन 2 म्हणजे किती होणार बरं? 12 रुपीज. सीजीएसटी 12. एसजीएसटी सुद्धा किती होणार बरं? 12 रुपीज. हेच इनवॉइस आहे. 1, 2 आणि 3 ही इनवॉइसचे प्रकार आहे. इनवॉइस मध्ये जीएसटी, सीजीएसटी, एचजीएसटी कळालं पहिलं. सेकंड पुन्हा अजून कशाची माहिती दिली आपल्याला? रेट ऑफ हेडफोनची दिली. रेट ऑफ हेडफोन. आता किती दिला रेट ऑफ हेडफोन आपल्याला? 750 रुपीज. आणि रेट ऑफ जीएसटी किती दिलाय रे? 80%. किती दिलाय? 80%. हे सॉल्व करायचं आपल्याला. जीएसटी अमाऊंट काढायची असते नेहमी. इनवॉइसचा अर्थ काय? जीएसटी अमाऊंट काढायची, सीजीएसटी काढायचा आणि हे जीएसटी काढायचं, त्याला इनवॉइस म्हणतो आपण. मग जीएसटी अमाऊंट इज इक्वल टू जीएसटी अमाऊंट. किती पर्सेंट जीएसटी इथं? 80% ऑफ. कोणाचा? 750. मी कॅल्क्युलेशन आपल्याला करायचं म्हणजे आपल्याला जीएसटी मिळणार आहे. मग 80 अपॉन किती जाणार इथं? 100 इंटू किती जाणार आहे? 700. 0 गेट कॅन्सल, 0 गेट कॅन्सल. 5 जर डिवाइड केलं तर काय होऊ शकते? 5 डिवाइड केलं 2. इथं 5 डिवाइड जर केलं तर किती जाणार आहे? 15/75. 2 1 जा 2, 2 9 जा 18. आता काय राहील आपल्याकडे इथं? 9 इंटू काय? 15. आणि 15 9 किती जाणार आहे? 135. बरोबर ना? म्हणजे याचा अर्थ जीएसटी अमाऊंट किती आली इथं? 135. बट आपल्याला इनवॉइस म्हटलंय. इनवॉइस म्हटल्यावर काय करायचं असतं आपल्याला? सीजीएसटी आणि एचजीएसटी लिहायचाच असतो. मग इथं वरती लिहितो सीजीएसटी इज इक्वल काय होणार आहे? जीएसटी अपॉन किती होणार आहे? 2. आणि जीएसटी किती आला इथं? 135 अपॉन किती होणार इथं? 2. डिवाइड करा. 2 1 जा 2, 2 6 जा किती होणार इथं? 12. म्हणजे किती आला कॅरी? 1. वरतून काय घेतला? 5 चा. 2 4 जा किती होणार इथं? 50. 1 आला कॅरी, एक्स्ट्रा घेतला 0 म्हणून आला पॉईंट. 2 5 जा किती होणार आहे? 10. म्हणजे 64 रुपीज अँड 50 पैसे हा काय असणार आहे? सीजीएसटी. आणि साहजिक सीजीएसटी आणि एचजीएसटी कसा असतो रे? इक्वल. मग 64.5 रुपीज. हे झाली इनवॉइस रेकॉर्ड. जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राइब करा. थँक्यू.